मोर्चाचे स्वप्न सत्यात उतरवून स्वराज्य स्थापना करायला लावणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या आणि सामान्य उपेक्षित दलित समाजातील स्त्रियांना आत्मबळ देणाऱ्या माई सावित्रीबाई फुले बाबासाहेबांच्या स्वप्नांना आकार देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या रमाई माता महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनी आमचा धर्म कोणता हा प्रश्न विचारणाऱ्या मुक्ता साळवे, शाहू फुले, बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी अभिवादन करते व या मोर्चाचे संयोजक समिती, सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेल्या तमाम बंधू आणि बहिणींना सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय अण्णा. माझ्या भाषणाला सुरुवात करण्यातत्पूर्वी बिलोली येथील संघटनेमध्ये आपला जीव गमावावा लागलेल्या माझ्या समाजाच्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. पाहिले नाजे कधी ते आज आम्ही पाहतो, जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो. वामन दादा कर्डक यांचा हा विचार आज महाराष्ट्रातील तरुणाईच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र हा वैचारिक वारसा जपणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये आज सामान्य गरीब स्त्रियांवर अत्यंत खालच्या पातळीचे अन्याय आणि अत्याचार होताना आज पूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. याची आपणा सर्वांना लाजच वाटली पाहिजे. मित्रांनो, एकेकाळी याच महाराष्ट्राने स्त्रियांचा सन्मान आणि आदर केला होता. परकीय स्त्री आमच्या माता भगिनीसारखी आहे हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात आपल्याला सांगितला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांचा प्रचंड आदर केला होता. हा इतिहास ताजा असताना आज महाराष्ट्र कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितपणाने मान खाली घालायला भाग पडते आहे. दिवसाढवळ्या महिलांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. हे आता कुठेतरी थांबले पाहिजे. हा वैचारिक वारसा समाजामध्ये जतन करण्यासाठी समाजातील शिकल्या सवरल्या जाणत्या मंडळींनी समाजात वैचारिक जागृती करण्याचं मोठं आवाहन हाती घ्यायला हवं. मित्र हो, मुलगा हा वंशाचा दिवा जरी असला तरी मुलगी मात्र दोन्ही घराचा उद्धार करते आहे हे विसरता कामा नये. आणि या उद्धारकर्त्या मुलींवर आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी एकतर्फी प्रेमाच्या प्रकरणातून तर कुठे एखादी स्त्री मुलगी सुंदर आहे म्हणून तिच्यावर बळजबरी बलात्कार करून तिचा खून केला जातो. ही बाब अत्यंत निंदनीय अशी आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील प्रकार हा मानवी मनाला काळीमा फासणारा आहे. मुकबधीर मुलगी स्वच्छात गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून तिचे खून केला जातो. ही लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रातील तमाम मानवजातीला काळीमा फासणारी आहे. काही दिवसांपूर्वी चर्मकार समाजातील काही मुलींवर अशाच प्रकारचे अन्याय आणि अत्याचार झाले आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुलींवर आणि महिलांवर अन्याय आणि अत्याचार होताना आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. आज असे प्रसंग घडल्यावर आपणास काहीच कसे वाटत नाही. आज महाराष्ट्रात बहुजन समाजातील अनेक मुली स्त्रिया भयभीत झाल्या आहेत. अनेक ठिकाणी बहुजन समाजातील मुलींवर आणि स्त्रियांवर अन्याय आणि अत्याचार यासारखे अनेक प्रसंग घडत आहेत. फुले, शाहू, बाबासाहेब आणि अण्णाभाऊंचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मिरवणारे आपण सगळेजण हा प्रकार पाहताना आपलं मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. महाराष्ट्र शासनाने नुकताच दिशा कायदा विधान परिषद संमत केला आहे. हा कायदा म्हणजे अशा निर्लज्ज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या निर्लज्ज माणसाला धडा शिकवणारा कायदा असून जे लोक असे नालायकपणाचे आणि निर्लज्जपणाचे कृत्य करतात त्यांना या कायद्याच्या अंतर्गत ताबडतोब शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि जर अशा नालायक माणसांना शिक्षा नाही झाली तर अजूनही या पुरोगामी महाराष्ट्रातील स्त्री व मुली असुरक्षित राहतील असे मला वाटते. अरे भेकडांनो, बाबासाहेबांनी स्त्रियांच्या हक्कासाठी आपल्या पदाचा त्याग केला होता. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय स्त्रियांचा आदर आणि सन्मानच केला होता. ही बाब आता अशी कृत्य करणारी ही नालायक विसरत चालले आहेत की काय अशी शंका येते. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी आपणाला दिलेला संदेश मनात जागृत ठेवून स्त्रियांचा आदर सन्मान आणि त्यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला आपण गौरव करायला हवं. आज महाराष्ट्रात अनेक मुली अनेक स्त्रिया मोठ्या पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाला झेंडा संपूर्ण देशभर गाजत आहे. परंतु काही नालायक मंडळी मात्र अशा देश पातळीवर आणि जगाच्या पातळीवर झेंडा फडकवणाऱ्या नारींकडे, मुलींकडे आणि महिलांकडे वाकड्या नजरेने
पाहत आहे. अशा नालायक आणि निर्लज्ज आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा व्यक्तींना ताबडतोब कायद्याचा धडा शिकवण्याची ही वेळ आली आहे आणि अशा निर्लज्ज व्यक्तीला कठोरातील कठोर शिक्षा तात्काळ देऊन त्या मुलींना न्याय मिळवून द्यावा. म्हणून बिलोली येथे घडलेल्या घटनेचा मी या सभेत जाहीर निषेध व्यक्त करते. अशा प्रसंग घडत असताना आता आपण शांत बसता कामा नये, यासाठी वामनदादाचा विचार मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. जय भीम, जय लवली, जय. धन्यवाद ताई.